तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते सुनील चव्हाण यांची महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन पणन मुंबईच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अतिशय मानाची संस्था असलेल्या या मार्केटिंग फेडरेशनच्या संचालकपद हे सुनील चव्हाण यांना बिनविरोध मिळाल्याने तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात उदयोन्मुख व सहकाराचा गाढा अभ्यास असणारे सुनील चव्हाण यांची भावी राजकीय वाटचाल अधिक जोमाने होणार असून त्यांच्याच नेतृत्वात नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्याने नुकतेच 1,00,000 टन ऊस गाळप करून एक चांगला टप्पा पार केला आहे. बरेच वर्ष बंद पडलेला कारखाना चालू करून ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्या जीवनात नवी पहाट निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला असल्याने शेतकरी व कामगार खुश आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा कारखाना पुन्हा उभा करून ऊसाचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यातच मार्केटिंग फेडरेशनवर त्यांची निवड ही सार्थ असून या पदाच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी जनतेची सेवा करणार असल्याचा मानस सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला असून त्यांना मिळालेल्या या पदामुळे तुळजापूर तालुक्यातील जनतेने आनंद व्यक्त केला. अनेक गावांमध्ये फटाके फोडून पेढे वाटून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.